श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, व्हिडिओ कशाच्या पण रिलेटेड असू द्या, कुठल्या सेवेच्या असू द्या, पूजाच्या असू द्या, कोणत्याही सणाच्या असू द्या, पण सुरुवात स्वामींच्या नावाने केली ना की एक वेगळीच एनर्जी मिळते. खरं आहे ना? तर चला, आजचा हा व्हिडिओ आता येणाऱ्या सणाबद्दल म्हणजेच वटपौर्णिमेबद्दल आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेबद्दलची तुम्हाला माहिती मी सांगणार आहे. वडाची पूजा करताना आपल्याला कुठला मंत्र बोलायचा आहे, प्रदक्षिणा कशा किती घालायच्या, प्रेग्नेंट महिलांनी कशी पूजा करायची, आणि सगळ्यात महत्वाचं आजचा शुभ मुहूर्त कोणता आहे. कारण की शुभ मुहूर्त खूप कमी वेळाचा असणार आहे, त्याच्यामुळे सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका, कारण की प्रत्येक मुद्दा खूप महत्वाचा असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला सेवेबद्दल, सणांबद्दल, पूजेबद्दल सगळी माहिती आपल्या या चॅनलवर नक्की मिळेल. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. बघा, या वर्षी वड पूजण्याचा टायमिंग अगदी 1.5 ते पावणे 2 तासाचा आहे, आणि तो देखील सकाळचा आहे. त्यामुळे तुम्हाला सकाळी लवकर उठून तयार व्हायचं आहे, स्नान वगैरे करून नैवेद्य बनवायचा आहे. तुमच्याकडून खूप लवकर उठून सगळा स्वयंपाक, घरातला सगळा पसारा आवरून होत असेल तर ते अतिउत्तम आहे. कारण की पूजाला जाताना आपलं घर जर आपण स्वच्छ करून गेलो ना, कपडे, भांडी, स्वयंपाक सगळं काही आवरून गेलो ना, तर आपल्या मनाला समाधानी मिळते. पण यावेळेस वडाची पूजा आपल्याला खूप लवकर करायची आहे, त्याच्यामुळे शक्य नाही झालं. घरात लहान मुलं आहेत किंवा मिस्टरांचा डब्बा, या सगळ्या गोष्टीमुळे तुमची सगळी कामं आवरली नाही तरी चालेल, पण वड आपला पूजला याच टायमिंग मध्ये गेला पाहिजे. त्यामुळे कमीत कमी नैवेद्य तरी तुम्ही बनवून घ्यायचा आहे. बघा, आणि स्त्रियांना आजकालच्या म्हणजे खूप वर्षापासूनच खूप वेळ लागतो तयार होण्यासाठी, कारण की मैत्रिणी येणार असतात तिथे वड पूजायला. मुली म्हणजे स्त्रिया स्त्रिया सोबत जातात, मग माझी साडी, हिची साडी, हिचा मेकअप, माझा मेकअप. प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की मी या दिवशी, या स्पेशल दिवशी छान दिसावं, आणि ते योग्यच आहे. पण त्यामध्ये आपला वेळ जातो. त्याच्यामुळे तुमच्याकडून शक्य होत असेल तर तुम्ही सगळं आवरा, किंवा नसेल होत तर कमीत कमी नैवेद्य बनवून पूजा मुहूर्ताच्या मध्येच तुम्हाला वडाची पूजा करायची आहे. आणि आता वडाची पूजा करताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे, तर मंत्र असा आहे, ओम सावित्री सत्यवानाय नमः. ओम सावित्री सत्यवानाय नमः. हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला वडाची पूजा करायची आहे. बघा, गावोगावी काही ना काही प्रत्येक सणामध्ये थोडा तरी बदल असतो. गाव बदललं, रूढी परंपरा बदलतात, आणि मग थोडा तरी फरक त्याच्यामध्ये येतो. आणि आपली परंपरा जोपासणं, आपले सण जोपासणं, आपली सासूबाई किंवा आपले गावातील वरिष्ठ स्त्रिया कोणत्या पद्धतीने सण साजरा करतात ते खूप महत्वाचं आहे, आणि त्या पद्धतीनेच आपण करणं देखील खूप महत्वाचं असतं. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ मधून म्हणजे YouTube वरून जरी वडा पूजेची माहिती घेत असाल तरी, आणि तुम्ही शहरात राहत असाल तर तुम्ही नक्की गावी फोन करून एखाद्या बुजुर्ग महिलाला, आजी असू द्या किंवा मग सासूबाई असतील तुमच्या गावाकडे, त्यांना विचारून तुम्ही एकदा नक्की माहिती घ्या. आणि त्यासोबतच कशामुळे तर प्रत्येक गावामध्ये, आता शहरामध्ये खूप वेगवेगळ्या ठिकाणचे लोक असतात. कोणी कोल्हापूर, कोकण, मराठवाडा, विदर्भ, मग वेगवेगळ्या ठिकाणाहून, आणि प्रत्येकाच्या रूढी परंपरा वेगवेगळ्या असतात. आणि आपल्याला आपल्या रूढी परंपरेनुसार आपला सण साजरी करायचा असतो, आणि तेव्हाच आपल्यावरती कुलदेवता देखील प्रसन्न होत असते. बघा, कुठे 5 प्रदक्षिणा घातल्या जातात, काही भागामध्ये 7 प्रदक्षिणा घातल्या जातात, कुठे ओटी भरली जाते, कुठे ओटी भरली जात नाही. ओटी म्हणजे वडाच्या झाडाजवळ जाऊन जिथं बायका बसतात, एकमेकांची ओटी भरतात. असं काही ठिकाणी होतं, काही ठिकाणी होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही शहरात राहत असाल तरी आपल्या गावी फोन करून नक्की विचारा की आपल्या इथे वड पूजण्याची पद्धत काय आहे. पण मुहूर्त सगळ्यासाठी एकच असणार आहे, आणि वटपौर्णिमेच्या पूजेचं महत्व प्रत्येकासाठी तेवढंच असणार आहे. त्याच्यामुळे मुहूर्त पाळणं खूप जास्त महत्वाचं आहे. बघा, अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आपण वडाची पूजा करत असतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सावित्रीने तिच्या नवऱ्याचे, सत्यवानाचे प्राण यमापासून याच वडाच्या झाडाखाली वापस आणले होते, आणि म्हणूनच वड सावित्री
सण साजरा केला जातो आणि यावर्षी ज्येष्ठ पौर्णिमा 28 जूनला आहे. सकाळी 8:35 ज्येष्ठ पौर्णिमा चालू होत आहे आणि 29 तारखेला सकाळी 8:48 याची समाप्ती असणार आहे. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण उदय तिथीनुसार सण साजरा करतो आणि उदय तिथी ज्येष्ठ पौर्णिमेची 29 जूनला असणार आहे. त्यामुळे आपल्याला वटपौर्णिमा 29 जूनला साजरी करायची आहे आणि यावर्षी वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा कमी वेळ आहे आणि तो पण सकाळचा 8:55 वटपौर्णिमेच्या पूजेचा मुहूर्त चालू होत आहे ते 10:40 पर्यंत. त्यामुळे या वेळेतच वडाचे पूजन करा. भले तुमचा फक्त नैवेद्य तयार झाला तरी चालेल, पण वडाची पूजा याच वेळेत करायची आहे. आणि त्यासोबतच खूप महिलांना प्रश्न पडतो की गरोदर स्त्री म्हणजे तुमच्या घरात गरोदर स्त्री असेल किंवा मग तुम्ही स्वतः प्रेग्नेंट असाल तर मग आम्ही वडाची पूजा करू शकतो का? तर हो, तुम्ही वडाची पूजा करू शकता, हळदी कुंकू जल अर्पण करू शकता. फक्त लक्षात ठेवायचं आहे की प्रदक्षिणा करायची नाही आहे. पहिले 1 ते 6व्या महिन्यापर्यंत आपण वडाची पूजा करू शकतो. फक्त आपल्याला वडाची म्हणजेच वडाला प्रदक्षिणा घालायच्या नाही आहेत. तर तुम्हाला माहिती समजली असेल, मुहूर्त समजला असेल, प्रेग्नेंट महिलांनी कोणती काळजी घ्यायची हे समजले असेल आणि त्यासोबतच मंत्र कोणता म्हणायचा हे देखील तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, वडाची पूजा करा आणि सुख समृद्धी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ.